संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली, ज्यामध्ये हिंदुत्वावरून घेरणाऱ्या भाजपला उद्धव ठाकरेंनी डिवचलंय। ठाकरे ब्रँड नाही तर हिंदू अस्मितेची ओळख आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। पाहूया। नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली आणि त्यातून शिंदेंवर हल्लाबोल करतानाच ठाकरे ब्रँड म्हणजे हिंदू अस्मितेची ओळख आहे असं म्हटलंय। म्हणजेच उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँडला हिंदुत्वाशी जोडून महायुती विशेषतः भाजपला डिवचलंय, कारण हिंदुत्व सोडलं असं म्हणत ठाकरेंना भाजप टार्गेट करतंय। नुसता ब्रँड नाही तर ठाकरे म्हणजे महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची आणि अर्थातच हिंदू अस्मितेची ओळख आहे। तर ही ओळख पुसून टाकण्याचा जो कोण प्रयत्न करेल, आजपर्यंत अनेक आले आणि अनेक गेले, पुसू इच्छिणारे पुसले गेले किंवा जनतेने त्याला पुसून टाकले। काय आहे ठाकरे ब्रँड मध्ये? आता ते मी कसं सांगू? ही तुमची तिसरी पिढी हा ब्रँड घेऊन राजकारणात आणि समाजकारणामध्ये आहे। ते आम्ही कसं सांगणार? हे जनतेने सांगायला पाहिजे। आता ज्या आज तर माझ्याकडे काहीच नाहीये, तरी सुद्धा कुठेही गेलो तरी अत्यंत प्रेमाने आणि आपुलकीने लोक स्वागत करतात, बोलायला येतात, जे काही घडते त्याच्याबद्दल संताप व्यक्त करतात, हळहळ व्यक्त करतात। ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता। तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता। जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे ही हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं। तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला। या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना। मग ही चूक आमची आहे की त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलंय? फक्त तो ब्रँड आता बाजारात चालत नाही एवढंच आहे। ब्रँड का नाही राहत? अनेक ब्रँड आहे बाजारामध्ये। ठाकरे ब्रँड हा काही ग्राहकांना पसंत येत नाहीये, मतदारांना पसंत येत नाही, एवढंच आहे। शिंदेच्या शिवसेनेला विधानसभेत 50 पेक्षा अधिक जागा मिळाल्या, त्यावरून राऊतांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला। त्यावर विधानसभेला शिंदेनी डायनासोरच कापला असेल अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली आहे। भाजप सोडा, पण शिंदे गटाला 50च्या वर जागा मिळाला, हा जादूटोणा आहे की काय? कदाचित त्यांनी डायनासोरच कापला असेल। मग तुम्ही लोकसभेला काय कापलं होतं? त्याच्या आधी 6 महिने लोकसभा झाल्या ना, तेव्हा तुम्हाला प्रचंड यश मिळालं। म्हणजे ज्या जागा तुमच्या निवडून सुद्धा येणार नाही असं तुम्हाला स्वतःला वाटत होतं, त्या जागा निवडून आल्या। मग तिथं काय 2 डायनासोर कापले का तुम्ही? ह्याचं उत्तर द्या ना। आता मी बोललो, मी अर्ध्याच दाढीवर हात फिरवला होता। 3 वर्षापूर्वी 2022ला आम्ही उठाव केला, आम्ही उठलो त्यावेळेस अन्यायाच्या विरुद्ध, तेव्हा ते आडवे झाले आणि जर दाढीवर पूर्ण असा हात फिरवला असता तर काय झालं असतं याचा विचार त्यांनी करावा। काय म्हणाले, फ्लॉवर का फायर, ते पुढच्या निवडणुकीमध्ये कळेल। मिंदे म्हणतात दाढीवाले, मी फक्त अर्ध्या दाढीवरून हात फिरवला, तेवढी राहिले नशीब समजा। पूर्ण दाढीवरून हात फिरवला तर काय होईल? कोणा त्यांचं असं ते म्हणतात। म्हणजे आपल्याला आव्हान आहे त्यांचं। जाऊ दे। आणि बघा, अर्धा दाढीत इतकी ताकद कोणी निर्माण केली आहे? नाही, मुळामध्ये आता त्यांनी जास्त बोलू नये, लोक त्यांची बिनपाण्याने करतील, राहिल्या अर्धी ती पण काढतील। विधानसभेत महाविकास आघाडीचे 3ही पक्ष 50च्या आत आले। जागा वाटपावरून झालेली रस्सीखेच आणि लोकसभेचं यश डोक्यात गेल्यानं पराभव झाला, हेही उद्धव ठाकरेंनी मान्य केलं। विधानसभेच्या वेळेला काय झालं, शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली। हा मतदारसंघ तुला, हा मतदारसंघ मला, हा तुला, हा मला, हा तुला, हे तुतुमयमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं। त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं, अरे हे आत्ताच जर काही खेचाखेची असेल तर नंतर काय होणार? लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं। लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत, अरे ठीक आहे, तू आपल्याला जिंकायचंय, हे आपलेपण होता। विधानसभेला नाही मला जिंकायचंय, हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला। लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर असं वाटतं की अनेकांना वाटलं की आता मीच मुख्यमंत्री होणार आहे। अनेकांना वाटलं त्यात म्हणजे पहिले सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, तर पहिले पदावर खुर्ची घेऊन प्रयत्न करत होते। हे पण नुकसानीचंच कारण आहे। उद्धवजी बोलले ते खरं बोलले आणि मी पण बोलतोय, मी पण खरं बोलतोय, मी सुद्धा खोटं बोलत नाही। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला भाग समोर आलाय। आता मुलाखतीच्या दुसऱ्या भागात ते राज ठाकरेंच्या युतीवरून बोलणार आहेत, ज्याचा टीजर राऊतांनी ट्विट केलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.